मिसळ पाव म्हटलं की झणझणीत तो रस्सा आठवतो आपल्याला. अगदी मस्त गरमागरम आणि झणझणीत आणि तर्रीदार रस्सा. अगदी तसंच टेक्स्चर, अगदी तशीच चव आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेला. तर झणझणीत अशी मिसळ आपण तयार केलेली आहे, म्हणजे रस्सा केलेला आहे त्याचा. तर जसं आपण बाहेर खातो ना, ढाब्यावरती, हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये कुठेही खातो, तशीच चव जशी आपल्याला झणझणीत पाहिजे ना, आपण म्हणतो वाह काय मजा आली, तशाच पद्धतीचा आपण मिसळपाव केलेली आहे. तर अगदी सोपा आणि झटपट होणार आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचा केलेला आहे. आणि मसाले असं काही नाही खूप जास्त वेळ लागतो, कमी वेळात होईल तुमचा आणि झटपट होईल. भरपूर जणांसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. अगदी सोपा असा झटपट होणारा मिसळपाव कसा करायचा आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी आपल्याला मोठाले 2 कांदे घ्यायचे आहेत. तर मीडियम आकाराचे असतील तर 3 घ्या. तर मोठाले कांदे घेतल्यानंतर बिना तेलाचा मसाला भाजायचा आहे. म्हणजे आपल्याला जे पण मसाला तयार करून घेणार आहोत ना, तो बिना तेलाचा भाजायचा आहे. गॅस फुल करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता चांगला रंग, कांद्याचा जो रंग आहे चांगला ब्राऊन झालेला आहे. त्या स्टेजवरती काय करायचं, खोबऱ्याचे मी 8 ते 10 काप घेतलेत. खोबऱ्याचे कापसुद्धा आपल्याला बिना तेलाचेच भाजून घ्यायचे आणि मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आहे. तर एकसारखं आपल्याला कांद्यासोबत म्हणजे खोबऱ्याचे कापसुद्धा भाजून घ्यायचे, ते सुद्धा चांगले ब्राऊन होतील. तर भाजताना फक्त तेल नाही घालायचं आहे आपल्याला. त्याने काय होतं, जो मसाला आपण तयार करतो ना, तुम्ही म्हणाल तेल घातल्याने काय होतं आणि तेल न घातल्याने. तेल न घातलेला मसाला ज्यावेळेस आपण भाजतो ना, त्याने खूप छान चव येते. ट्राय करून बघा तुम्ही. तर हे झालं आपलं ब्राऊन होईपर्यंत. आपण थोडंसं खोबऱ्याचे कापसुद्धा आपले चांगले ब्राऊन झालेले आहेत. तर आता या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, मी लवंग घातल्या 4, 5, 6 मिरे घातलेत, 2 हिरवी विलायची घातली, 1 त्रिफळा घातलं आहे आणि तेजपान घातलं आहे, शहाजिरं घातलं आहे, साधं जिरंसुद्धा घातलं आहे अर्धा चमचा आणि 2 हिरवी विलायची घातलेली आहे. तर हे पूर्ण मी सामान तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपण साहित्य वापरलेलं आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालायच्यात आपल्याला 10 ते 12. आल्याचे 2 इंच तुकडा घातला आहे मी. आणि मसाले, ड्राय मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आणि नंतर काय करायचं आहे, टोमॅटो घालायचा आहे आपल्याला. सगळ्यात शेवटी टोमॅटो घालायचा आहे. तो सुद्धा आपल्याला आबडधोबड याच्यासोबत भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपले मसाले जे आहेत, तेजपानसुद्धा आपण जे एक घातलेलं होतं ते सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतलं आहे. आणि भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा. तर मी गॅस बंद केला आहे आणि बंद केल्यानंतर आपल्याला हे पॅनमध्ये थंड होऊ द्यायचं आहे. तर जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत मी काय केलं, एक पातेलं घेतलं आहे. पातेल्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे आपल्याला. तेल घातल्यानंतर मोड आलेली मटकी घालायची आहे. मटकीला मोड कसे आणायचे याची सुद्धा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मोड आलेली मटकी जी आहे ती तेलामध्ये फ्राय करायची आहे चांगली 1 ते 1.5 मिनिटे. आणि नंतर फ्राय केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे शिजण्यासाठी. आपण मीठ जर घातलं ना तर शिजताना जे चव लागते ना मटकीची ती छान लागते. तर मटकीच्या आकारानेच मीठ घालायचं, जास्त नाही घालायचं आहे. तर थोडंसं मीठ घातले, परत एकदा फ्राय करून घेतलं आहे आणि नंतर घालायचं त्यामध्ये चांगलं 1 ग्लास पाणी आणि मंद आचेवर आपल्याला शिजू द्यायची आहे. जोपर्यंत आपला मसाला जो आहे ना तो बारीक पेस्ट करून फ्राय करून होत नाही तोपर्यंत आपण याला शिजू देणार आहोत. म्हणजे आपलं मिसळ जी आहे, मिसळचा जो रस्सा आहे तो झटपट होतो. तर ते पूर्ण मसाले मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला याचं करून घ्यायचं आहे वाटण. तर वाटण करण्यासाठी काय करायचं, अगोदर पाणी नाही घालायचं आहे, नुसतं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जाडसर असं वाटण तयार आपलं झालेलं आहे. त्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं 1 वाटी पाणी. पाणी घालून चांगली याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे आपला मिसळ पावचा रस्सा जो आहे तयार झालेला आहे. झणझणीत मिसळ जो म्हणतो ना आपण त्याचा रस्सा तयार झालेला आहे. तर इथे मटक्यासुद्धा आपल्या छान शिजून झाल्यात. गॅस इथे बंद करायचा आहे. इथं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतो आहे आणि गॅस बंद करून ठेवतो आहे. आपल्याला जास्त नरम नाही करून घ्यायच्यात मटक्यात, थोड्याशा शिजून घ्यायच्या म्हणजे 80%. तर त्या झाल्या मटक्या शिजून. आत्ता घ्यायचं आहे आपल्याला तेल. तर मी मोहरीचं तेल घेतलं आहे. तुमच्याकडे नॉर्मल, माझ्याकडे नाही नॉर्मल, तर नॉर्मल घेतलं तरीही चालेल. तर हे तेल घालायचे चांगलं आपल्याला अर्धी वाटी, म्हणजे चांगलं 3 ते 4 चमचे पोह्याचे जे चमचे असतात त्याने 4 चमचे तेल घालायचं आहे. आणि जो मसाला आपण करून घेतला ना तो घालायचा आहे. ज्यावेळेस आपण मसाला कढईमध्ये टाकतो ना आणि मस्त फ्राय करून घेतो तर त्या मसाल्याची चवच विचारू नका. आणि जितका छान फ्राय होईल ना तुमचा तितका मिसळचा रस्सा अगदी झणझणीत लागेल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे, रंग येणार आहे, अजून आला नाही आहे. जसा जसा मसाला फ्राय होईल तसा तसा या मसाल्याला रंग छान येतो, म्हणजे बदलत जातो आहे रंग. तेल सुटेपर्यंत आपण मसाला फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपला मसाल्याने तेल सोडायला लागलेला आहे. मस्त मसाला सुटसुटीत फ्राय झाला आहे.
तर हा झाला आपला मसाला फ्राय करून. आता काय करायचं, त्यामध्ये घालायचा हिंग अर्धा चमचा. अर्धा चमचा हिंग घातल्यानंतर अर्धा चमचा हळदसुद्धा घालायची त्यामध्ये. हळद झाली की चांगली 2 चमचे लाल मिरची पावडर घातली मी. नंतर घालायचं आहे आपल्याला मिसळ मसाला. त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कुठलाही मिसळ मसाला तो घालायचा आहे 2 चमचे. आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे 2 चमचे. मिसळ मसाला जर तुम्हाला घालायचा नसेल तर गरम मसाला कुठलाही, पण अगदी मस्त फ्लेवरचा मसाला घालायचा आहे. त्याने फ्लेवर असा छान आला पाहिजे, त्यासाठी आपल्याला तो मसाला घालायचा आहे. ऑलरेडी आपण खडे मसाले त्यामध्ये वापरलेले आहेत, त्यामुळे तुम्ही कुठलाही मसाला घातला तरीही चालेल. तर 2 चमचे लाल मिर्च पावडर, 2 चमचे गरम मसाला आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला आपण असं त्यामध्ये घालून घेतलं आहे. आणि मस्त तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घेतला आहे. मसाल्याचा जोपर्यंत फ्लेवर येत नाही किचनमध्ये तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर घालायची आपली शिजलेली मटकी. तर मटकी घातल्यानंतर आपण मसाल्यामध्ये चांगलं त्याला फ्राय करून घेणार आहोत. आणि हो, ज्यावेळेस आपण मिसळ बनवतो ना त्यावेळेस पाणी थंड घालायचं नाही, गरमच पाणी घालायचं. त्यामध्ये थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तर मसाल्यामध्ये छान आपली मटकी फ्राय करून घेतो आहे आपण. आणि मस्त त्याला पण तेल सुटलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि जो मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो मटकीला छान लागलेला आहे. फक्त फ्राय करताना मिडियम गॅसवरती करायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर घालायचं आहे त्यामध्ये गरम पाणी. तुम्ही इथे बघू शकता, मी मस्त गरम पाणी घातलं आहे. तर आकाराने घालायचं आहे तुम्हाला. थोडंसं पातळ झालं तरी चालेल, पातळच असतो हा रस्सा. आपण बाहेर जो घेतो ना तो पातळच असतो. त्यामध्ये नंतर फरसाण टाकलं जातं किंवा भजीसुद्धा टाकल्या जातात. कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून आपण मस्त मिसळ पाव खातो किंवा मिसळसुद्धा खाता येते. तर परत मी चांगलं पाणी टाकून घेतलं. मी चांगलं 2.5 ग्लास पाणी घातलं आहे, 2.5 ते 3 ग्लास. आणि चवीनुसार त्यामध्ये घालायचं आहे मीठ आपल्याला. मीठ घातल्यानंतर म्हणजे आकाराने मीठ घालायचं आहे. आपण मीठ अगोदर काय केलं आहे, मटकीमध्ये घातल्यामुळे थोडंसं कमी घातलं आहे. आकाराने आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि जशी जशी या रस्स्याला उकळी येईल ना तसा तसा फ्लेवर येतो आहे आणि रंग पण खूप छान येतो आहे. तर रंग आणि चव जर म्हणाला तुम्ही अगदी झणझणीत झाला आहे. तुम्हाला अजून स्पायसी असेल तर लाल मिर्च पावडर थोडीशी वाढवली तरी चालेल, पण बस इतकं खूप झालं आहे. कारण आता रंग तुम्ही बघा त्याला, जशी जशी उकळी येईल ना तसा तसा रस्सा आणि तो फ्लेवर किचनमध्ये जो दरवळतो आहे ना त्यानेच तोंडाला पाणी सुटते. अगदी पटकन घेऊन खावंसं वाटते. तर झणझणीत असा रस्सा पाहिल्या क्षणीच खावासा वाटणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि हो, बाहेरून आणायचं म्हटलं ना तर बाहेर जायचं वेळही भेटत नाही आणि आणायचं म्हटलं तर खूप खर्चही लागतो. कमी खर्चात पण अगदी मस्त होईल झणझणीत तुमची मिसळ. तर रस्सा तुम्ही बघितलेला आहे, जशी जशी उकळील मी तुम्हाला सांगितले तसा तसा त्याचा रंग गडद व्हायला लागतो. गडद रंग झाला की आपली मिसळचा रस्सा जो आहे तो अगदी छान झाला आहे असं समजून चालायचं आहे. मस्त भरभरून कोथिंबीर घालायचं आहे वरतून आणि मस्त उकळी येऊ द्यायची त्याला छान. चालेल, 2 ते 3 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत. उकळ्या आल्यानंतर आपल्याला करायची तयारी. आता झाली आपली खाण्याची तयारी. मस्त थाली घ्यायची आहे. त्यामध्ये घ्यायचं आहे टोमॅटो, कांदा. 1 वाटी कांदा घेतला आहे मी, भरपूर घेतला आहे कारण सगळेजण बसणार म्हटल्यानंतर तयारीसुद्धा आपल्याला तितकीच करावी लागते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत आणि तर्रीदार रस्सा घेतला आहे. नरम नरम पाव घेतलेले आहेत सोबत, दही पण घेतलं आहे सोबत आणि कोथिंबीर कांदा फरसाण सगळं घ्यायचं आहे. तर झणझणीत असा रस्सा वाढून घ्यायचा आहे. आणि रस्सा वाढून घेतल्यानंतर थोडीशी मटकी टाकून घ्यायची आहे त्यामध्ये. आणि नंतर घालायचे वरून आपण फरसाण जे घेतो आहे ते चिवडा म्हणतो आपण त्याला, तो घालायचा आहे. अगदी तुम्हाला आवडेल त्यानुसार घाला. त्यामध्ये मस्त टोमॅटो घातला आहे मी, कांदा घातला आहे आणि वरतून कोथिंबीर घालायचा आहे आणि मस्त लिंबू पिळायचे वरतून. झणझणीत आपला असा रस्सा तयार झालेला आहे. तर बघल्या क्षणीच खावंसं वाटणार आहे. तर लिंबू टाकून आपण लिंबू घेऊन किंवा दही टाकून सुद्धा त्याला खाऊ शकतो. अशा पद्धतीचा झालेला आहे. पावसोबत तर अगदी छानच लागतो. तर तुम्हाला ही मिसळ पाव कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा रस्सा करण्याची पद्धत आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.